हवामान खात्याचा सर्वात मोठा गंभीर इशारा आला। पुढील 3 तासात राज्यात अवकाळी पाऊस रेकॉर्ड मोडणार। आजची रात्र सगळ्यात भयानक असणार। गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार असल्याची मोठी माहिती आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आल्या। आज रात्री महाराष्ट्राला मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। संपूर्ण राज्यात हाय अलर्ट। राज्यातील सर्व नागरिकांना तातडीचा इशारा आहे, कारण आजचा दिवस हा मागील 25 वर्षांचे रेकॉर्ड मोडणार आहे। होय, महाराष्ट्रावर आज दुहेरी संकट आलंय। बंगालच्या उपसागरातून एक कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून दुसरा कमी दाबाचा पट्टा, असे दोन्ही कमी दाब एकाच वेळी महाराष्ट्राच्या मध्यभागी एकत्र होऊन या ठिकाणी फुटणार असल्याचा अत्यंत अर्जंट इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। 120 ते 150 प्रति तास किलोमीटर वेगाचे वादळी वारे यामध्ये असल्याने आता वाटेमध्ये जे येईल, झाडे मोडून पडत आहेत, घरांची पत्रे उडत आहेत, कच्ची घरांच्या भिंती कोसळू लागल्या आहेत। अशा प्रकारचे एक चक्रीवादळ मुंबईच्या दिशेकडून पुढे पुढे सरकत असल्याची माहिती आता समोर आली आहे। गेल्या 25 वर्षात त्या ठिकाणी जे दिसलं नव्हतं ते एका मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता 25हून अधिक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना या ठिकाणी आता समोर आल्यात। आता या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झालाय। पुण्याच्या ठिकाणी, सोलापूरच्या ठिकाणी आता विजा पडू लागलेत। त्यामुळे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडणार। त्यामुळे कालही बातमी देण्यात आली होती, पण लोकांनी याला हलक्यात घेतलं। पण आज या ठिकाणी पुढील 3 तासानंतर भयानक परिस्थिती होणार असल्याची माहिती समोर आली। त्याचं कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये दोन्ही बाजूंनी कमी दाबाचे पट्टे या ठिकाणी आता महाराष्ट्रात धडकणार आहेत। पण आज त्याची सुरुवात सकाळपासूनच झाल्या। त्यामुळेच हवामान विभागाने अतिशय धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। पुढील 3 तास अत्यंत गंभीर स्वरूपाचे असणार आहेत। आज दुपारपासूनच 3 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात हाहाकार या ठिकाणी उडाल्याचं पाहायला मिळालं। पहिल्या टप्प्यामध्ये जो टप्पा पहिला आहे तर तो 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी आता 7 ते 8 वाजेपर्यंत या 10 जिल्ह्यामध्ये भयानक गारांचा पाऊस पडेल, तसेच विजांचा भयानक तांडव होणार, तसेच पाठीमागून सोसाट्याचा वारा येणार। दुसऱ्या टप्प्यात बरोबर या ठिकाणी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत या टप्प्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा दुपटीने वाढणार, कारण की त्यावेळेस अरबी समुद्राला कमी दाबाचा पट्टा हा तीव्रतेने होऊन या 16 जिल्ह्यावर गारांचा पाऊस इतका वाढणार की तुम्ही विचार सुद्धा केला नसेल इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होणार। तिसरा टप्पा सगळ्यात भयानक आहे, ते म्हणजे रात्री 12 नंतर सुरू होणार। या टप्प्यामध्ये शेवटच्या 10 जिल्ह्यामध्ये भयानक चक्रीवादळासह विजांचा कडकडाट होऊन अक्षरशः गारांचे मोठमोठे गोळे बरसणार। ही परिस्थिती गेल्या 25 वर्षांमध्ये आतापर्यंत कधी सुद्धा निर्माण या ठिकाणी झाली नव्हती। इतकी भयानक परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे। सकाळी याचा ट्रेलर या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये दिसलाय। त्यामुळे या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण की हवामान विभागाच्या बैठकीमध्ये थेट मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांनी देखील 5 सूचना या ठिकाणी आता नागरिकांना दिलेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी धोकादायक जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगितल्या। ते जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रात पावसाची जोरदार या ठिकाणी आता रिपरिप सुरू आहे। काही जणांना वाटत असेल की यात काय एवढं मोठं आहे, पण आता सावधान व्हा। आज सकाळीच 13 जिल्ह्यात गारांनी दणाण उडवलंय। आता तुमच्या जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी लागतोय। भीषण कडकपणा झालाय, मोठं आर्थिक नुकसान देखील झालंय। त्यामुळे काल रात्री एकाच गावात 5 ठिकाणी विजा पडल्याच्या घटना देखील आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। काल जे घडलं ते फक्त ट्रेलर होता, परंतु आज रात्र या ठिकाणी भयानक असणार आहे। दुपारी 12 नंतर या ठिकाणी सगळे झोपल्यानंतर एक प्रचंड मोठं संकट येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये ताशी 120 ते 150 किलोमीटर वेगाचे वारे असतील। पुढचे 24 तास अत्यंत जीवघेणं ठरू शकतं, ज्यासाठी 20 जिल्ह्यांची आता रेड अलर्ट मधली यादी जाहीर करण्यात आल्या। प्रत्येक मराठी माणसाला 5 महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत, कारण संपूर्ण महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे। तुमचा जिल्हा धोक्याच्या यादीत आहे का हे आत्ताच 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण 20 जिल्ह्यात तांडव होणार आहे, पण उरलेल्या 16 जिल्ह्यात निसर्ग आपलं या ठिकाणी वेगळंच रूप दाखवणार आहे। आज या ठिकाणी मध्यरात्री बरोबर 12 वाजल्यापासून असे काय बदल होतील की तुम्हाला सावरण्याची संधी देखील मिळणार नाही। क्षणात पांढरे ढग तयार होऊन काळी कुट्ट ढग तयार होऊन पावसाचे थेंब सुरू होतील। अवघ्या 3 ते 4 मिनिटात गारांचा मारा इतका या ठिकाणी सुरुवात होईल, सोसाट्याचा वारा सुटेल की दोन्ही समुद्रातील चक्रीवादळासारखी सदृश्य स्थिती आज रात्री एकमेकांना भिडणार असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे।
काल रात्री जर तुमच्याकडे विजा चमकल्या नसतील तर आजची रात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा या ठिकाणी असू शकते। त्यामुळे आत्ता सावधान व्हा। लक्षात ठेवा, ज्यावेळी फक्त पाऊस पडतो त्यावेळी काही सुद्धा जास्त नुकसान होत नाही, परंतु वादळी वारा, ढगफुटी, आता चक्रीवादळ आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गारपीट होते, त्यावेळी भयंकर नुकसान या ठिकाणी होऊ शकतं। त्यामुळे सरकारने दिलेल्या 5 सूचना तुम्हाला पाळायच्या आहेत, नाहीतर तुमचा मोठा हाहाकार उडू शकतो। म्हणूनच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा हाय अलर्ट आतापर्यंत कधी सुद्धा दिला नव्हता। अशा प्रकारचा हा अलर्ट दिलाय। गेल्या 25 वर्षामध्ये अशी परिस्थिती कधी सुद्धा निर्माण झाली नव्हती। तशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। एरवी एका समुद्रात हालचाल असायची, पण आज पहिल्यांदाच दोन्ही समुद्रातून संकटाचा वेढा पडलाय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारचे 5 आदेश आणि 20 जिल्ह्यांची यादी जी रेड अलर्ट मध्ये या ठिकाणी आता घोषित करण्यात आल्या त्याची यादी आपण लगेच पाहणार आहोत। कोणते जिल्हे पहिल्या टप्प्यात या ठिकाणी आता नुकसान होण्याची शक्यता आहे, कुठे सगळ्यात जास्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे जाणून घेणं आता गरजेचं आहे। दर 3 तासांनी परिस्थिती आज मध्यरात्रीपर्यंत बदलणार आहे, त्यामुळे मध्यरात्री तिसरा आणि सर्वात भयंकर टप्पा कोणत्या जिल्ह्यांचा आहे? जर तुमच्या जिल्ह्यांचा नंबर 3ऱ्या टप्प्यात असेल तर तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे। संध्याकाळी 6 ते 8 हा पहिला टप्पा या ठिकाणी जोरदार असून यामध्ये आता 8 ते 9 जिल्हे आहेत, यामध्ये भयंकर नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यानंतर दुसरा टप्पा बरोबर या ठिकाणी आता 9 ते रात्री 12:30 ते 1 वाजेपर्यंत असेल। त्यानंतर आता पुढचा टप्पा आहे तो आता रात्री 12 वाजल्यापासून पहाटे या ठिकाणी 3 वाजेपर्यंत असेल। यामध्ये सर्वाधिक जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 24 तासात नेमकं काय काय घडणार आहे याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता देणार आहे। बघा, सरकारने सांगितलेल्या 5 खबरदारीच्या गोष्टी नेमकं कोणत्या आहेत, तुम्हाला बचाव कशा पद्धतीने करायचा आहे, सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुमचं भयंकर नुकसान होऊ शकतं, कारण रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्याने दिलाय, येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्याने दिलाय आणि हाय अलर्ट कोणत्या जिल्ह्याने दिलाय हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मोबाईलवर मेसेज या ठिकाणी हवामान विभागाने सोडायला सुरुवात केल्या, त्यामागचं गांभीर्य आणि जिल्ह्यांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे। पुढच्या 20 सेकंदात जिल्ह्यांची नावं तुमच्या समोर येणार आहेत, त्यामुळे लक्ष देऊन बघा। आज थोड्याच वेळात महाराष्ट्रावर आता काळे काळे ढग कोसळणार। सकाळीच गारपीट या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू होती, तुमच्या जिल्ह्यामध्ये सकाळी झाली नसेल तर तुमचा आता नंबर आहे। मध्यरात्रीपर्यंत 20 जिल्ह्यात हाहाकार उडणार। ही काही साधी बातमी नाही, तर साक्षात निसर्गाचा इशारा आहे। दुर्लक्ष केलं तर अनुता त्या ठिकाणी अटळ होऊ शकतं, हानी होऊ शकते। अवघ्या 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटवरून जी काही चित्र आता प्रसिद्ध करण्यात आलेत ती पाहून शास्त्रज्ञ डोक्याला या ठिकाणी हात लावून बसलेत। कदाचित या ठिकाणी बाहेर तुम्हाला वाटत असेल वातावरण शुद्ध आहे, परंतु अचानक काळे काळे ढग तयार होतील आणि या ठिकाणी हेच तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, ही वादळापूर्वीची शांतता आहे। एकदा का ढग फुटला की सगळं काही इतक्या वेगाने घडतं की कोणाला या ठिकाणी कळायचंच बंद होतं। बघता बघता अंधार होऊन जाईल आणि गारांचा असा मारा सुरू होईल की आता काळे काळे रस्ते दिसणारे पांढरे फेक तुम्हाला आता दिसेल। काही वर्षापूर्वी विदर्भात अशाच प्रकारचं संकट या ठिकाणी आता मे महिन्यामध्ये आलं होतं। गाढ झोपेत सर्वजण असताना लोकांच्या घरांची छप्पर अचानक या ठिकाणी सकाळी बघितल्यावर उडून गेली होती। झाडं मुळासकट उपटून पडली होती आणि या ठिकाणी गाव एखाद्या पांढऱ्या चादरीसारखं गारांमुळे या ठिकाणी वेढल्यासारखं दिसत होतं। पिकांचं वाटोळं भयानक झालं, जनावरं रक्ताळली होती। भयानक अनुभव या ठिकाणी आजही लोकांच्या काळजात ऐकून धडकी या ठिकाणी भरवतोय। त्यामुळे सावधान व्हा। हवामान तज्ञ नेमकं काय सांगतायत, अगदी तसंच जीव घेणं संकट पुन्हा एकदा उंबरठ्यावर उभं आहे। पुण्यातील तज्ञांच्या मते आकाशातील ढगांची लक्षणं साधी नाहीत, येणाऱ्या काही मिनिटात या ठिकाणी तुमच्या दारापर्यंत आता गारपीट भयानक होऊ शकते। सगळ्यात मोठी टांगती तलवार आहे ती म्हणजे आता निसर्गाचा पहिला तडाखा कोणाचं घर उद्ध्वस्त करणार, कुठे सर्वात भीषण परिस्थिती निर्माण करणार, पुढचे 24 तास महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी किती धोकादायक या ठिकाणी असणार आहेत। आता काळजावर दगड ठेवून आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल। स्क्रीनवरून नजर अजिबात हटवून देऊ नका, कारण की आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न असू शकतो। आता कोणत्या जिल्ह्याला धोका जास्त सांगितलाय याची यादी ताबडतोब बघून घ्या। ज्या जिल्ह्यावर सध्या आता संकटाचे आता ढग दाटलेत तिथे परिस्थिती हाताबाहेर या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने दिलेला सर्वात मोठा आणि गंभीर इशारा या ठिकाणी आलेला आहे आणि हा इशारा नसून तर निसर्गाचा मोठा हाहाकार या ठिकाणी असणार आहे। सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये काय काय होणार आहे पाहूया, त्यानंतर दुसरा टप्पा मध्यरात्री आता सुरू होईल, त्यानंतर रात्री 2 वाजता तिसरा टप्पा सुरू होईल। त्यामुळे आजची रात्र तुमची भयानक असणार आहे।
तर बघा, सुरुवात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागात पुढच्या काही वेळासाठी आता पाऊस दनादन कोसळेल. आकाशात असा काही भीषण काळोख दाटून येईल की दिवसा या ठिकाणी रात्र असल्यासारखं भासेल. सुसाट सुटणारा वारा आणि विजांचा असा तांडव होईल की घराबाहेर पडणं या ठिकाणी आता तुम्हाला आता धोकादायक वाटू लागेल. तसे 70 ते 80 किलोमीटर वेगाचे वारे या ठिकाणी वाहू लागतील. त्यामुळे घरांची छप्र उडवून लावतील. विजांच्या कडकडाटाने जमीन हादरून जाईल. गारांच्या प्रचंड माऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं उन्हाळी पीक आता या ठिकाणी मातीमोल होईल. शेतकऱ्यांसाठी आता ही केवळ आपत्ती नसून एक मोठी अग्निपरीक्षाच या ठिकाणी संकट आता इथं संपत नाही, तर विदर्भाची परिस्थिती यापेक्षा भयानक असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम आता या ठिकाणी आजचे आणि उद्याचे हे 24 तास वातावरण पूर्णपणे पेटले असेल. गेल्या काही दिवसापासून सोसलेल्या आता उकाड्यानंतर आणि त्या ठिकाणी उन्हानंतर आकाशातून गारांचे गोळे या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. आता गारांचे केवळ पिकांचेच नुकसान करणार नाही, तर उघड्यावर असणाऱ्या जनावरांचं, पशुपालनांचं, म्हशी, गायी जे असतील तर यांच्यासाठी धोका असल्याचं सांगण्यात आलंय. शहरामध्ये मोठे रस्ते नदीच्या पात्रासारखे वाहू लागतील. जनजीवन आता पूर्णपणे विस्कळीत होणार आणि यामुळे संपर्क यंत्रणाही कोलमडून जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र आता त्या ठिकाणी आता तुम्हाला माहित आहे अहिल्यानगर, सोलापूर लगतचा काही परिसर इथे वादळ वारा आणि आता गारपिटीची चक्र असल्याचं बोललं जातंय. अचानक बदलणाऱ्या या हवामानामुळे निसर्गाच्या या भीषण हल्ल्यातून सावरण्याची संधी कोणाला मिळणार नाही. त्यामुळे 5 सूचना ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. तुम्हाला काय काय 5 सूचना सांगितलेत आणि काळजी तुम्हाला कशा प्रकारे घ्यायची आहे, कारण तुम्ही जुन्या वाड्यामध्ये राहत असणार, तुम्ही कच्च्या घरामध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. बोडे, नदी, नाले आता या ठिकाणी राहणाऱ्या या कडेला राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याचा वाढता वेग पाहून आता सतर्क राहायचं आहे, कारण ढगफुटी जर झाली अचानक पाणी वाढण्याची सुद्धा शक्यता असू शकते. आता हे स्पष्ट आहे की महाराष्ट्राचा कोपरा ना कोपरा नैसर्गिक संकटाच्या विळख्यात सापडलाय. केवळ बातमी वाचण्याची नाही, तर स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा या ठिकाणी जीव वाचवण्याचे आहे. म्हणूनच या क्षणापासून प्रचंड त्या ठिकाणी सतर्क राहायचं आहे. विजा चमकत असताना झाडाखाली अजिबात उभा राहू नका. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा. अत्यंत गरज नसल्याचं घराचा उंबरा सोडू नका. फोनवर या ठिकाणी अजिबात बोलू नका, कारण विजा चमकत असताना फोनवर बोलणं या ठिकाणी अत्यंत धोकादायक असतं. कारण विजा चमकत असताना फोनवर बोलताना कनेक्शन खेचून घेतं आणि त्या ठिकाणी वीज पडण्याचा धोका जास्त आहे. लक्षात ठेवा, निसर्गाच्या कोपासमोर कोणाचंही आजपर्यंत काही चाललं नाही आहे. तुमची एक छोटीशी चूक सुद्धा विनाशाला कारणीभूत ठरू शकते. प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करा आणि आपापल्या कुटुंबासह सुरक्षित राहा. प्रेक्षकांनो, आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला जी माहिती सांगितली ही सॅटेलाइटच्या आधारे आलेली माहिती आहे. हवामान विभागाचे काय अपडेट्स पाहिले ते पाहून आम्ही या ठिकाणी तुम्हाला आता माहिती सांगितली. एक गोष्ट मनापासून सांगू इच्छितो की सध्याला ढगावर स्थितीवर वर्तवली एक शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला मोठं काम करायचं असेल तर तुम्ही अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा सल्ला घ्या आणि मगच या ठिकाणी तुम्ही शेती पिकांची कामे करा. ही जी माहिती सांगितली ही एक अंदाजे आणि सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.